कार्यक्रमांवर बंदी घालावी अशी ही मागणी प्रियांक खरगे यांनी केली आहे। आरएसएसच्या कार्यक्रमांचा मुलांच्या आणि तरुणांच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो। बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याची आरएसएसची मानसिकता आहे असाही आरोप खरगे यांनी केला आहे। I have requested the CM in writing that RSS activities should not be allowed in government schools and colleges, government aided schools and colleges, government grounds, public places at all. And more importantly, these activities that RSS does is literally brainwashing young minds, which is not helping the nation, nor is it helping the society in any way. तर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रियांक खरगेंच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे। जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांसारख्या माजी काँग्रेस अध्यक्षांनी संघावर बंदी घालण्याचे प्रयत्न केले। काही ठिकाणी संघाच्या प्रवेशावर बंदी घातल्याने फारसा फरक पडणार नाही, कारण बहुतेक राज्ये, मंत्री, आमदार आणि खासदार या विचारसरणीचे आहेत असंही ते म्हणाले। या संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे नेते अनिल बोंडे आपल्या सोबत आहेत। बोंडेजी, तुम्ही ही जी बातमी आहे ती ऐकली असेल, कर्नाटकामध्ये आरएसएस वर बंदी घालावी अशी मागणी होतीये, काय प्रतिक्रिया आहे तुमची? प्रियांका खरगेला हे आठवत नाही की 1962च्या नंतर दिल्लीच्या पथसंचलनामध्ये सुद्धा संघाच्या स्वयंसेवकांना आमंत्रित केलेलं होतं आणि संघ ही राष्ट्र भावनेनी प्रेरित असलेलं संघटन आहे। ती राष्ट्राची ताकद आहे आणि जे राष्ट्रविरोधी असतात, जे अतिरेकी असतात, त्याला हे काँग्रेसवाले पायघड्या घालतात, बाटला हाऊस वाल्यांसाठी आसवं ढाळतात आणि जे देशासाठी काम करतात, राष्ट्रासाठी काम करतात, त्यांना बंदी घालतात। दुर्दैवाने अशा उपराट्या डोक्याचे असल्यामुळे लोक त्यांना नाकारतात आणि संघावाला संचलन करण्याकरता, शाखा घेण्याकरता सरकारी जागेवर जर बंदी घालणार असतील, संस्थेवर बंदी घालणार असतील, तर संघ मोठ्या ताकदीने कर्नाटकात वाढेल एवढं निश्चित। त्याची चिंता प्रियांका खरगेंनी करू नये, परंतु यांच्या विकृत मानसिकतेचं प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे। त्यांचं असंही म्हणणं आहे की या शाखांच्या माध्यमातून तरुणांचं ब्रेन वॉशिंग केलं जात आहे। हो, निश्चितच या शाखांच्या माध्यमातून तरुणांना राष्ट्राशी जोडल्या जातं, भारतीय संस्कृतीशी जोडल्या जातं आणि या सर्वप्रथम राष्ट्रासाठी आपण समर्पण केलं पाहिजे या भावनेशी जोडल्या जातं। राष्ट्र तोडण्यासाठी नाही, हिंसाचार करण्यासाठी नाही। जे अतिरेकी करतात, जे मुस्लिम लीग करते, पण त्याला वाटलं असतं हे पाठबळ देतील, यांच्या बाकीच्या अतिरेक्यांना हे पायघड्या घालतील आणि जे राष्ट्रप्रेमी असतील त्यांच्यावर बडगा उगारतील, अशी काँग्रेसची आता संस्कृती झालेली आहे। काँग्रेस आता अतिरेक्यांना पोसणारी संघटना झालेली आहे आणि त्याच्यामुळं राष्ट्रप्रेमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याचं काम, त्यांना रोखण्याचं काम मोठ्या ताकदीनं करायचा त्यांचा तो प्रयत्न आहे, परंतु तो यशस्वी होणार नाही। आता तुमच्या मार्फत आता काय पावलं उचलली जाणार आहेत? भाजप कशा रीतीने या सगळ्या गोष्टीला विरोध करणार आहे? नाही, निश्चितपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आजच थोडी बंदीची भाषा यांनी केली, 3 वेळा बंदी आणली। गोळवलकर गुरुजींना आणीबाणीमध्ये गोळवलकर गुरुजींना, वीर सावरकरांना यांनी जेलमध्ये टाकलं होतं, आणीबाणीमध्ये अनेक लोकांना बंद करून ठेवलं होतं। संघ कुठे थांबला का? आणि त्याच्यामुळे अशा भेकड धमक्यांनी किंवा अशा कृतींनी संघ थांबत नाही, हा विचार थांबत नाही, हा राष्ट्र विचार आहे, तो मोठ्या ताकदीने थोपवतो। अनिल बोंडेजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल।